नमस्कार। माढा लोकसभा या लोकसभेमध्ये रंगत वाढताना दिसते। आज 1 मे निमित्त अनेक आश्वासनं त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षाकडून दिली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सोलापूरमध्ये राम सातपुते यांच्या प्रचाराला योगी आदित्यनाथ म्हणजे उत्तर प्रदेशचे जे स्टार प्रचारक म्हणून ज्यांना आज सगळ्या लोकसभेमध्ये पाहिलं जातंय ते आज सोलापूरमध्ये प्रवेश करतात। त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सुद्धा काल माळशिरसमध्ये सभा झाली। माळशिरस म्हणजे मोहिते पाटलांचा बालेकिल्ला। या बालेकिल्ल्यामध्ये अशी चर्चा होती की या ठिकाणी पंढरपूरमध्ये विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे प्रवेश करण्याचे संकेत त्या ठिकाणी जास्त दाखवले गेलेत। या अशाच अनेक सखोल चर्चा करण्यासाठी आज आपण हे विश्लेषण या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। तर मी सूरज आपल्यासोबत या विश्लेषणामध्ये सामील होतोय। तुमचं सर्वांचं प्रभात न्यूजमध्ये स्वागत। माढा लोकसभा या लोकसभेमधली प्रथम 4 तालुके। या तालुक्यामध्ये प्रथम येतो करमाळा, माढा, पंढरपूरमधली 57 गावे, राहिलेला माळशिरस, मानखटाव ही वरच्या भागाची गावे। त्याच पद्धतीनं या 4 तालुक्यामध्ये एक 5-6 मोठे सहकार क्षेत्रातील चेअरमन, माजी चेअरमन, आजी चेअरमन त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याच पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर 2-3 दिवसापूर्वी आलेल्या बातमीनुसार अभिजित पाटील हे नुकतेच भाजपच्या वाटेवरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लवकरच ते आपली भूमिका भाजपमध्ये जाणार की शरदचंद्र पवार गटात आहे असं राहणार हे चित्र त्या ठिकाणी दिसणार आहे आपल्याला। त्याच पार्श्वभूमीवर नेमका फटका या गोष्टीचा कोणाला बसणार किंवा काय होणार या संदर्भात आज आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। चर्चेतील काही आपण ठराविक मुद्द्यावरती आज चर्चा करणार आहोत। त्यापैकी या माढा लोकसभेमध्ये जे काय 5-6 मोठे सहकार क्षेत्रातील चेअरमन आहेत त्या चेअरमनच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहोत। त्यामध्ये परिचारक काळे, शिंदे, बबनराव शिंदे जे असतील, त्या ठिकाणी अभिजित पाटील असतील, हे एकत्र होणार। नंतर मग चित्र काय असणार, माढ्याचं त्या ठिकाणी जनता काय म्हणणार, कमळ हातात घेणार की तुतारी वाजवणारा माणूस या बटनावरती शिक्का मारणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे। त्या ठिकाणी परिचारकाचा असणारा 57 गावावरती पकड किंवा 3-4 लोकसभेवरती त्यांची निवड, क्लस्टर प्रमुख म्हणून त्यांची निवड, पार्श्वभूमी त्यांची पाहायला गेलं तर पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर त्यांचा असणारी हातोटी किंवा त्यांचा जो काही तिथं असणारा जी पकड आहे तिथला असणारा पेमेंट असेल, ऊस बिलांची जी काय वेळेवर देण्याची पद्धत असेल, कामगारांची एकी असेल, त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा पांडुरंग परिवाराचा जो काही समूह आहे तो त्या ठिकाणी खूप मोठा आहे। त्याच पद्धतीने बघायला गेलं तर बबनरावजी शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्याकडे आपण थोडेसे वळूया। त्यांचाही कारखाना क्षेत्रामध्ये एक मोठा वाटा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। त्या 2 तालुक्यामध्ये त्यांची जोरात पकड आहे। त्यानंतर आताच नवीन नाव चर्चेला येते अभिजित पाटील हे नुकतेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झालेत। त्यांनी सुद्धा पंढरपूर, मंगळवेढा आणि माढ्यामध्ये त्यांचं स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी पणाला लावलेलं आहे। शरदचंद्रजी पवार यांच्या विश्वासू म्हणून ते आजपर्यंत त्या ठिकाणी ओळखले जात होते, परंतु कारखान्याच्या काही अडचणीमुळे त्यांनी माढा लोकसभेच्या या रणांगणामध्ये कुठेतरी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका त्या ठिकाणी चर्चेत येऊ लागलेली आहे। ते चर्चा नेमकी 3 तारखेपर्यंत सध्याच्या सूत्रानुसार तरी अभिजित पाटील हे 3 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार अशीच आहे। जर अभिजित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर चित्र थोडंसं वेगळं होऊ शकतं। ते म्हणजे कसं काय, तर त्या ठिकाणी मोहिते पाटलांना पंढरपूर, माढा आणि करमाळा एक मोठा आधार म्हणून त्या ठिकाणी अभिजित पाटील हे होते। कारण आजपर्यंतचा शरद पवारांचे खास विश्वासू सोलापूर जिल्ह्यातील अभिजित पाटील होते आणि त्याच पार्श्वभूमीवर अभिजित पाटलांनाही त्यांचा खूप मोठा सपोर्ट झाला असता आणि मोहिते पाटलांनाही त्यांचा खूप मोठा सपोर्ट झाला असता। परंतु या सर्व पार्श्वभूमीवरती कुठेतरी कारखाना अडचणीत आला आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची त्यांनी आता मेळावे चालू घेतलेत की भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्रजी पवार गटातच राहायचं, हे त्या ठिकाणी ती भूमिका स्पष्ट करणार आहेत। राहिले कल्याणराव काळे, त्यांचाही त्या ठिकाणी चंद्रभागा सहकारी साखर कारखाना, सहकार शिरोमणी साखर कारखाना जो आहे त्यांचंही त्या ठिकाणी ते चेअरमन आहेत। ते सध्या अजित पवार या गटाचे नेते आहेत। त्यांच्याकडे मोठी जबाबदारी त्या ठिकाणी अजितदादांनी दिलेली आहे, परंतु त्यांची भूमिका काय असणार, कारण याच्या अगोदर विजयसिंह मोहिते पाटलांसोबतचे त्यांचे संबंध अतिशय एकनिष्ठ होते। त्याच पद्धतीनं आता कुठेतरी पक्षफुटी झाली किंवा पक्षातून 2 पक्षाचे भाग झाले, त्यामुळे कल्याणराव काळे यांची भूमिका काय असणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर परिचारक हेच त्या ठिकाणी मूळचे भाजपचे, त्यामुळे त्यांच्याकडून जी भूमिका राहील ती महत्त्वाची राहील। त्यानंतर येतात शिंदे कुटुंब, ते सुद्धा यांच्या
विरोधात आजपर्यंत सर्व खेळ्या करत आलेल्या आहेत किंवा त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं आहे। त्या ठिकाणी आता मागच्या विधानसभेला जर पाहायला गेलं तर कल्याणराव काळे असतील, बबनराव शिंदे असतील, हे एकमेकांचे विरोधक, त्याच पद्धतीने संजय मामा शिंदे असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर एकमेकांचे विरोधक, प्रशांत परिचारक असतील, अभिजित पाटील असतील, हे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणातील एकमेकाचे विरोधक, तेच आज लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळं चित्र जनता पाहते। जनता आता निर्णय काय घेणार? तुतारी बरोबर राहणार की भाजपला, या नेत्यांच्या सांगण्यावरून भाजपला मतदान करणार, किंवा भाजपच्या जे काही त्यांनी केलेल्या कामावरती समाधान होऊन त्यांना भाजपला मतदान करणार? ही चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत। वन बाय वन आपण या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर परिचारक कुटुंब हे पांडुरंग सहकारी साखर कारखाना माळशिरस तालुक्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी श्रीपूर या गावामध्ये कारखाना आहे। श्रीपूर हे मोहिते पाटलांचा बालेकिल्ला। आजपर्यंत परिचारकांना मोहित्यांचा खूप त्या ठिकाणी मदत कारखान्याच्या संदर्भात झालेली होती। ग्रामीण भाग त्या मोहिते पाटलांच्या आवाक्यातला भाग असल्यामुळे त्यांची पकड त्या ठिकाणी जोरात आहे। त्याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांना आणि परिचारक कुटुंबाचं एक वेगळं सहकार क्षेत्रातलं नातं, परंतु ह्या इलेक्शनमुळे ते नातं कुठेतरी आपल्याला तुटताना दिसतंय। आता परिचारक भूमिका काय घेणार? क्लस्टर प्रमुख आहेत, त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। परिचारकांच्या भूमिकेवर बरंच काय मोडतंय हे सर्व माढाकरांना माहिती आहे। परिचारक भूमिका काय घेणार, परिचारक आपल्या कार्यकर्त्यांना कोणता म्हणजे त्या ठिकाणी कोणती आदेश देणार, आणि त्या आदेशाला पांडुरंग परिवार त्या ठिकाणी आजपर्यंत कोणतीही निवडणूक आली तर त्या ठिकाणी तो विश्वासानं काम करणारा असा एक परिचारक गट आहे। त्यानंतर शिंदे गट आहे। आता शिंदे गटामध्ये कसं झालंय, काय कार्यकर्त्यांच्या आमच्या ग्राउंड रिपोर्टच्या म्हणण्यानुसार काय आलं की दादांना पाडणारी किंवा मामांना पाडणारी हीच मंडळी आहे, ह्यांना लोकसभेला काय म्हणून निवडून द्यायचं? दादा आम्ही तुमच्यासाठी विधानसभेला तुमच्या पाठीमागं राहू, पण लोकसभेला तुम्ही शांत राहावा, आम्हाला आमच्या मनानं मतदान करू द्या, आम्हाला शरदचंद्रजी पवारांची तुतारी हातात घेऊ द्या, असा बराच काय ते त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टमधून माध्यमातून आलो। परंतु अभिजित पाटीलांनी ज्या दिवसापासून भाजपच्या वाटेवरती जाण्याचा निर्णय जी काही प्रक्रिया चालू केलेली आहे किंवा कार्यकर्त्यांना बोलवून जी काही मांडणी चालू केली आहे, त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील 57 गावांमध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण व्हायला आपल्याला पाहायला मिळते। ते कसं काय? तर या ठिकाणी मोहिते पाटील ज्यावेळेस गावोगावी जात आहे त्या ठिकाणी या सर्व कारखान्याची जी यंत्रणा आहे ती सर्व सभासदांपर्यंत पोहोचते, त्यांना सांगते की बाबांनो असा आपल्या सहकार क्षेत्रात भाजपचा मोठा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे, आपल्याला निधीची कमतरता पडू दिली नाही, तिथला असणारं इथेनॉल असेल, मॉलिशस असेल, जे काही रॉ मटेरियल आपल्याला भाजप सरकारमध्ये व्यवस्थित मिळालेलं आहे, वरून शिखर बँकेकडून कर्ज असेल ते सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे। अशा अनेक अडचणी आपल्याला भाजपने सोडवून दिल्या, त्यामुळे यावर्षी आपल्याला पुन्हा एकदा भाजपला मतदान करावं लागणार आहे। ही सर्व अतिशय पटवून देत ही कारखानदारी मंडळी त्या ठिकाणी जनतेला सांगत आहे। परंतु जनतेचा काही ट्रेंड वेगळाच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। तो कुठेतरी मोहिते पाटील किंवा शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे यांच्या गटाला मतदान करण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु काल म्हणजे 30 तारखेला जशी काही मोदींची सभा माळशिरस तालुक्यामध्ये झाली, त्या ठिकाणी अनेक बड्या नेत्यांनी आश्वासनं दिली, कोणी मताधिक्याचं आश्वासन दिलं, कोणी अनेक आश्वासन दिली। त्याच पार्श्वभूमीवर सांगोल्यातून काय होणार, बाबासाहेब देशमुख त्यांना लीड देणार की शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंके हे लीड देणार, हे सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे। त्यासाठी बघायला 57 गावामध्ये ह्याच 3 बड्या नेत्यांची किंवा ह्याच 4 अभिजित पाटलासोबत धरलं तर 4 नेत्यांचीच ग्रामपंचायतीवर जास्तची पकड आहे। राहतो ते म्हणजे भगीरथ भालकेंचा ह्या 57 गावामध्ये जास्तचा फरक पडत नाही, कारण ही गावं म्हणजे ह्या 4 नेत्यांच्या अंडर आलेली ही गावं आहेत। त्याच पद्धतीने जर आपण पाहायला बघायला गेलं, ही 4 जण जर एकत्र आले तर गावातील जे मतदार आणि पुढाऱ्यांचे मतदार हे 2 ठिकाणी त्या ठिकाणी गट होणार। परंतु यंत्रणा इतकी जोरात लागलेली आहे, आपण जर ग्राउंड लेवलला जर आता पाहायला बघायला गेलो तर परिचारकांचं एक वेगळं पाल पडणार आहे, बबनराव शिंदे यांचं वेगळं पाल पडणार आहे, कल्याणराव काळे यांचं वेगळं पाल पडणार आहे। भविष्यात 3 तारखेच्या नंतर अभिजित पाटलांनी जर निर्णय वेगळा घेतला त्यांचं सुद्धा एक पाल वेगळं पडणार आहे। या ठिकाणी असं होणार की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या त्या पालावरती जायचं, आपली चिठ्ठी घ्यायची आणि व्यवस्थित मतदान जो आपला नेता सांगतोय किंवा आपल्या मनानं असेल तो निर्णय त्या ठिकाणी त्यांना घ्यायचा आहे। परंतु असं केल्याने नक्कीच भाजपच्या पारड्यात वजन पडू शकतं, कारण पारदर्शी पद्धतीने जर ते मतदारांपर्यंत पोहोचले, त्यांचं काम सांगितलं तर त्या ठिकाणी मोहिते पाटलांना त्याचा फटका 100% बसू शकतो। परंतु शरद पवारांच्या खेळीनुसार अभिजित पाटील हे 2-3 दिवस झालं त्यांनी घेतलं, त्या ठिकाणी मोदीजी सोलापूरला आले, तेथेही प्रवेश केला नाही, मोदी माळशिरसमध्ये आले,
तेथेही प्रवेश केला नाही. मग अजून कोणत्या गोष्टीची अभिजित पाटील वाट बघताय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एवढा मोठा बडा नेता, देशाचा पंतप्रधान येऊन सुद्धा प्रवेशाची थोडी वाटच बघावं लागते जनतेला, तर हे कशासाठी? मग अभिजित पाटील शरदेंद्रजी पवारांच्याच विश्वासू राहणार का, की BJPमध्ये शेतकऱ्यांच्या थोड्या कर्जांचं जर कर्ज ह्या वर्षी भरलं किंवा व्याज भरलं तर पुढच्या वर्षी कारखाना चालू होणार, ही भूमिका घेऊन अभिजित पाटील BJPमध्ये जाणार का, ही त्या ठिकाणी बघणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी जर अभिजित पाटीलांना असणारा मोठा पाठिंबा हा मोहिते पाटलांना आहे. प्रत्येक गावात जातोय, तिथले चिटबाई असतील, वर्षेल असतील, जे काय त्या कारखान्याची जी काही एक टीम आहे ती एक टीम काम करायला लागली, सक्रिय झाली, प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचायला लागली. त्या पद्धतीनं जे बघितलं आपण, ग्रामपंचायती सदस्य असतील, ग्रामपंचायतीला सोसायटी असतील, त्या सोसायटीने सर्वांनी त्यांच्या मिटिंगा चालू झाल्यात. मिटिंगा घेऊन आपली यंत्रणा बसवा, बूथ केंद्र, शक्ती केंद्र ह्याच्यावरती मोठ्या पद्धतीनं भाजप काम करायला लागलंय. आपली सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना पटवून द्या आपलं कसं सरकारनं काम केलंय. किंवा एका साईडला तुतारीची जी काय शरदेंद्रजी पवार गटांना मानणारा वर्ग आहे तो सुद्धा एखाद्या ही सगळी यंत्रणा बघून सक्रिय झालाय. तो सुद्धा सांगतोय की आपल्याला गॅस सिलेंडर मागलाय, पेट्रोल मागलाय, अनेक गोष्टींचा तो चौकात बसून किंवा जिथं जिथं पारावर बसून असेल, जिथं गर्दीची ठिकाण आहेत त्या ठिकाणी तो सुद्धा आता स्वयंघोषित तो प्रचार करू लागलेला आहे. ही सर्व पार्श्वभूमी बघत असताना त्या ठिकाणी पवारसाहेब आता नेमकी भूमिका काय घेणार? जो त्यांचा होता, जो हुकमी अक्का, जो त्यांचा पैलवान या आखाड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात एक काम करत होता अभिजित पाटील, त्या आता पैलवानाचे कुठेतरी भाजपमध्ये जायच्या वाटेवरती ते आपल्याला दिसताना पाहायला मिळतंय. आणि तोच जर पैलवान शरद पवारांच्या हातून निसटला तर नक्कीच माढा लोकसभेच्या जागेला कुठेतरी त्यांना पराभव पत्करावा लागेल. एवढं सोलापूर जिल्ह्यामध्ये जे खास विश्वासू म्हणून अभिजित पाटील होते ते जर भाजपच्या वाटेवरती गेलं तर त्या ठिकाणी एक वेगळं चित्र शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला होणार आहे. तोटा सुद्धा होणार आहे. मोहिते पाटलांना त्या ठिकाणी अनेक जे काही त्यांनी यंत्रणा लावली होती त्या यंत्रणेला कुठेतरी अभिजित पाटील स्वतः हजर होते आणि ती यंत्रणा कुठेतरी भाजपच्या आता संपर्कात जाणार. त्यामुळे त्या ठिकाणी मोहिते पाटलांना एक मोठा धोका होणार. तसं पाहायला गेलं तर पवारसाहेब प्रत्येक क्षणाला एक वेगळी चाल त्या ठिकाणी रचत असतात. ती चाल काय असणार आता येत्या काही दिवसातच आपल्याला समजणार. 7 तारखेला मतदान आहे. ही लोक आता काय करणार, ह्या 4-5 जणांचा गठ्ठा ह्या 4-5 तालुक्यामध्ये काय करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. माळशिरसमधले 14 गावांमध्ये सुद्धा ह्या लोकांचा चांगलाच त्या ठिकाणी परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीपूर म्हाळुंगची जी काय नगरपंचायत आहे त्या ठिकाणी सुद्धा बबनराव शिंदे यांचं मोठं वर्चस्व आहे. कल्याणराव काळे असतील, सांगोला विधानसभेला जोडलेली 14 गावं आणि माढा विधानसभेला जोडलेली 42 गावं, याच्यावरती सुद्धा कल्याणराव काळे यांचा मोठा त्या ठिकाणी पकड आहे. आणि परिचारकांची सांगायला नको, कारण परिचारक गट हा सतत ॲक्टिव्ह राहिलेला, जास्त ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या आहेत. त्या ठिकाणी आता अभिजित पाटील काय भूमिका घेणार हे खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांवरती मोठी टीका, तसंच शहाजीबापू पाटील यांनी खालच्या पातळीवरती जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांवर एकेरी नावात उल्लेख केला. हे सर्व पाहत असताना राजकारण कुठल्या तरी एका वेगळ्या वर्णावर जातंय आपल्याला पाहायला मिळतंय. सांगायचा हेतू की राजकारणाच्या दृष्टिकोन राहिलं पाहिजे. जनतेला शेवट ह्या सर्व गोष्टींचा जनतेला फटका बसत असतो. आज जरी शहाजीबापू पाटील धैर्यशील मोहित्या म्हणले असते तर त्याचा फटका मात्र कोणत्या तरी एखाद्या कारणातून होऊन तो थेट जनतेपर्यंत होत असतो. त्यामुळं राजकीय नेते सुद्धा आता कुठेतरी खालच्या पातळीनं बोलताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फडणवीस यांनी माढा लोकसभेसाठी 3-4 सभा ठेवल्या. तिथली सभा पहिली म्हणजे वाकावला झाली, दुसरी सभा सांगोल्याला झाली, तिसरी सभा अकलूजला झाली. या 2 सभा आठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस अकलूजच्या दिशेने निघाले. त्याच पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटलांना तिथं त्या ठिकाणी त्यांची भेट घ्यायची होती, म्हणून ते अकलूज ठिकाणी पुष्पगुच्छ घेऊन उभे राहिले. परंतु त्यांनी ड्रायव्हरला असेल किंवा त्यांच्या प्रचार यंत्रणेला थांबू नये अशी त्या ठिकाणी आदेश दिला व गाडी सभेच्या ठिकाणी निघाली. याचाच कुठेतरी परिणाम पाहत असताना देवेंद्र फडणवीसांनी कुठेतरी रणजितसिंह मोहिते पाटलांना डावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मग आता रणजितसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एका ठिकाणी बलाढ्य सहकार क्षेत्रातील हे चेअरमन लोक एका साईडला आणि मोहिते कुटुंब हे एका साईडला, हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय. हे आता या संदर्भातले आपण सर्व ही चर्चा बघितली की भालके, काळे, शिंदे, अभिजित पाटील काय करणार, त्याच्या संदर्भात मोहिते पाटलांची भूमिका काय असणार, हे सर्व आपण आता लवकरच आपल्याला लक्षात येईल. मतदान नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुर्तास तरी आपण या विश्लेषणाला थांबूया. धन्यवाद.